व्हिडिओ घे ना, फटाके घे ना. आता नाही बा, नंतर घे. नाही आताच घे. बा अजून दिवाळीला खूप वेळ आहे. अजून आताच घे. अजून 4-5 दिवस आहे दिवाळीला. आताच घे. बरं ठीक आहे, घेते. फटाके घे ना. आता नाही बाळा, दिवाळीला घेते. नाही आता घे ना. नाही बाळा, फटाके चांगले नसतात, आपल्यासाठी चांगले नसतात आणि दुसऱ्यांसाठी चांगले नसतात. त्याने प्रदूषण वाढतं बाळा. अरे आताच पाहिजे मला. नको, आता दिवाळीला घेऊ. मला तू काय सांगितलं? बरं ठीक आहे, घेऊ आपण. आता घ्यायचं. हो ठीक आहे, घेऊ. दिवाळीला 8 दिवस आधीच बाहेरची मोठी मुले फटाके वाजवायला लागली की आपली छोटी मुलं घरी आल्यावरती आपल्यालाही हट्ट करतात, मम्मा मला फटाके आणायच्यात. आपण त्यांना फटाके घेऊ शकतो आणि आपण घेतोही, पण ते ज्यावेळी म्हणतात की आम्हाला फटाके घ्या, मला हा फटाका पाहिजे, तो फटाका पाहिजे, त्यावेळी तुम्ही नाही म्हणा. नाही म्हणण्याचे 2 फायदे आहेत. एक, त्यांच्यामध्ये सहनशक्ती वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी मिळत नाही हेही त्यांना हळूहळू समजेल. आणि तसेच त्यांना कोणत्या गोष्टीची कोणता फायदा होतो आणि नुकसान होतं हेही त्यांना समजेल. तसेच त्यांचे लाड करा, पण त्यांना हेही सांगा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नाही. लिमिटमध्ये केलेली कोणतीही गोष्ट चांगली असते.